बरोबर. आपण महाराष्ट्रीयन फूड म्हणालो की पुरणपोळी, मोदक किंवा मालवणी चिकन म्हणा किंवा जे काही आपलं कोल्हापुरी तांबडा पांढरा, ह्या सगळ्या गोष्टी येतातच. पण ह्या प्रकारे आपण पंजाबी फूड, आता तुम्ही जसा उल्लेख केला तिथे पंजाबी फूड बऱ्यापैकी फेमस आहे की म्हणजे आपण रोटी सब्जीच खायला हॉटेलमध्ये जातो. किंवा साऊथ इंडियन फूड, सकाळचा नाश्ता म्हणालो तर इडली किंवा डोसा, मेदूवडा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मराठी फूड हे कुठे स्थान करू शकतं असं तुम्हाला वाटतं ह्या सगळ्यामध्ये, म्हणजे पंजाबी आणि साऊथ इंडियन फूडमध्ये? मुळात आपले मराठी पदार्थ एवढे आहेत ना की ते आपल्यालाच आधी माहीत नाही आहेत की हे इतके सुद्धा होऊ शकतात. मी थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा किंवा अशा ज्या हेल्दी गोष्टी आहेत, ज्या खूप पौष्टिक डाळी वापरून केलेल्या आहेत, लोकांपर्यंत हे जातच नाही आहे की हे सुद्धा नाश्त्याचा एक ऑप्शन असू शकतो. किंवा पोहे उपमा, मराठी म्हटलं की पोहे उपमा नाही, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. ह्या थालीपीठ किंवा पिठलं भाकरीसुद्धा मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये बघितलेलं आहे की तिथे टॉर्टिला प्रमाणे त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं होतं, जी तांदळाची भाकरी होती आणि त्याच्यामध्ये पिठलं त्यांनी हे करून फक्त ते प्रेझेंट त्यांनी त्या ह्याच्याप्रमाणे दिलेलं होतं, टाकोजमध्ये दिलेलं होतं त्यांनी. ते टाकोजचं जे प्रेझेंटेशन आहे तिथे त्यांनी पिठलं भाकरी ह्याच्यात दिलेली होती. किंवा आपले थेपले जे आहेत ते थेपले त्यांनी त्या प्रमाणात हे करून हे दिलेलं. तुम्ही प्रेझेंट कसं करता त्यावर आहे. बाकी आपण देणारे ते हे करतो, पण मराठी पदार्थ एवढे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही दर 12 मैलांवर आपली भाषा बदलते आणि तेवढ्याच याच्यावर आपलं अन्नही बदलतं. मसाल्यातला थोडासा फरक आला की त्याच्यामध्ये चव बदलून जाते आणि तीच गोष्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो. त्यामुळे जर मराठी पदार्थ बघितले आणि त्याच्यामध्ये खरोखर व्हेरिएशन्स किंवा ती व्हरायटी आणली तर मला वाटतं त्याला कुठेच तोड नाही आणि तेवढ्याच आवडीने लोक तेवढीच खाऊ शकतात. म्हणजे स्वीट्स म्हणा किंवा पौष्टिक नाश्त्याचे प्रकार म्हणा, त्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 व्हरायटी ही त्याच्यामध्ये निघू शकते. साधे पोहे जरी म्हटले तरी पोह्यामध्ये एवढी व्हरायटी आहे की मटार घालून, बटाटे घालून किंवा व्हेजिटेबल पोहे असं करूनसुद्धा, दडपे पोहे, दही पोहे, इथल्या इथे पोह्यांचेच 5-6 प्रकार होऊन जातात. पण आपण एक जेनेरिक गोष्टी माहिती आहे आपल्याला, त्या जर त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणले तर खरोखर खूप व्हरायटी होईल आणि दिवस कमी पडतील. रोज नवीन पदार्थ आपल्याला मिळू शकतो आणि तो स्पेशली मराठी असू शकतो असं मला तरी वाटतं. त्यावर लोकांनी पौष्टिककडे जर किंवा पौष्टिकतेकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपले पदार्थ लोकांपर्यंत पोहोचू शकतील. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.